नमस्कार, जयश्री रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल चिकन रेसिपी। नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली नक्की सांगा। तेल टाकून घ्यायचं आहे। तेलाचे प्रमाण हे कमीच ठेवायचं आहे कारण चिकनलाही तेल सुटते। कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा हा बारीक चिरलेला असावा। कांद्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा छानपैकी फ्राय झालेला आहे। पूर्णपणे त्याला व्यवस्थित फ्राय केल्यावरच अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे। अद्रक लसूणची पेस्ट पण छानपैकी फ्राय करून घ्यायची आहे। कांदा टाकल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकण्याचं कारण असं म्हणजे की ती कढईला चिटकत नाही व पूर्णपणे टेस्ट ही आपल्या भाजीमध्ये राहते। त्यामुळे कांद्यानंतरच अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे। एकदम छानपैकी फ्राय झालेला आहे। त्यानंतर चिकन स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। चिकन टाकायचं आहे। इथे मी पावशेर चिकन घेतलेलं आहे। पावशेर चिकन हे 2 जणांना पुरेसे होईल। जर तुम्हाला जास्तची भाजी पाहिजे असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। गॅसची फ्लेम हायवरच ठेवायचे। हाय फ्लेमवरच त्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। एक 2 ते 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे। परतून घेतल्यानंतर त्यावर झाकण ठेवून हाय फ्लेमवरच 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। कांद्याला कट करून मध्ये असा 4 फोडी करूनच त्याला भाजायला ठेवायचं आहे। एक भाजलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा डाळ्या आणि खोबऱ्याचा इथे मी कीस घेत आहे। कीस कापून आणि भाजून घेतलेला आहे। तुम्ही 1 खोबऱ्याची 1/4 वाटी पण घेऊ शकता, पण अशा पद्धतीने घेतल्यास लवकर बारीक होतो म्हणून मी अशा पद्धतीने करते। 1.5 चमचा मसाला घेतलेला आहे इथे मी। तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही ॲड करू शकता। 1/4 चमचे हळद। हे सगळं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे। इथे दुसऱ्या पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये काढलेलं वाटण इथे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। फ्राय करून घ्यायचे आहे। आधी मसाला काढलेला होता त्याच भांड्यात मिक्सरची टोमॅटोची प्युरी काढून घ्यायची आहे। इथे मी 1 छोटा टोमॅटो घेतलेला आहे। मिक्सरला काढून घ्यायचा आहे। सुगंध येत नाही तोपर्यंत मसाला फ्राय करत राहायचा आहे। जोपर्यंत पूर्णपणे तेल बाजूला सुटत नाही तोपर्यंत फ्राय करत आहे। मसाला जर छान फ्राय केलेला असेल तरच भाजीला टेस्ट येते। त्यामुळे थोडा वेळ गेला तरी चालेल, पण छान फ्राय करायचा। टोमॅटोची प्युरी टाकायची आहे। अशा पद्धतीने बाजूबाजूला केल्यामुळे एक वेगळीच टेस्ट येते। छानपैकी भाजला गेलेला आहे। इथे आपल्या चिकनला 5 ते 10 मिनिटं झाले, ते पण छानपैकी झालेलं आहे। मसाला यात टाकायचा आहे। छानपैकी पूर्णपणे फ्राय करून मिक्स करून घ्यायचे आहे। एक मोठा चमचा त्यामध्ये आपण आता दही टाकणार आहोत। जर तुम्हाला दही आवडत नसेल तर तुम्ही त्या स्किप करू शकता। टाकून घ्यायचे आहे। चवीपुरता मीठ टाकून घ्यायचे आहे। 25 ते 30 मिनिटं मीडियम गॅसवर झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे। 25 ते 30 मिनिटं झाले आहे। बघू शकता फुल ऑन ग्रेव्ही मध्ये आलेले आहे।
थोडंसं साईडला चिकन घेऊन शिजलं का नाही बघू शकता. तुम्हाला जर रस्सा हवा असेल तर तुम्ही राहू द्यायचा, नाहीतर पूर्ण एकदम छान ग्रेव्ही आणि तरी आलेली आहे. 2 जणांना अतिशय पुरेल अशी भाजी केलेली आहे. एकदम सुगंध आणि व्यवस्थित शिजलेलं पण आहे. हे बघा. एकदम असं टेस्टी आणि रेस्टॉरंट स्टाईल झालेलं आहे. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा.